श्रावण लागायच्या एक दिवस अगोदर मंगळवारी मला सुवासिनी जेव घालायची होती. आई मावल्याला नैवेद्य न्यायचा होता म्हणून सकाळी सकाळी इकडे मी पुरणाचा बेत करून घेतला. पुरण डाळ शिजायला ठेवली होती आणि पुरणाची डाळ शिजली तोपर्यंत मी साईडला डब्बे करून घेतले. तेवढ्यात माझी डाळ शिजून झाली होती. पुरण तर आता पडल्या पडल्या इकडे होऊन जाईल साईडला. म्हणलं आमटीची तयारी करून घेते. आमटीला लागतंच काय, हेच आपलं खोबरं कांदा. खोबरं कट करून घेतला, कांदा भाजायला ठेवून घेतला आणि त्यानंतर मसाला करून छान परतून घेतला. साईडला माझं पुरण बी झालं आणि इकडं आमटी बी झाली. भरपूर असे भांडे पडले होते. म्हणलं पहिले भांडे घासून घेते, भांडे घासून घेतले, कपडे धुवून घेतले आणि त्यानंतर म्हणलं चला आता पोळ्या करून घेते. पटकन मस्त अशा टम फुगणाऱ्या पुरणाच्या पोळ्या करून घेतल्या. पूजेचं ताट बी मी रेडी करून ठेवलं. त्यानंतर पटकन साडी नेसून घेतली आणि स्टोक क्रीम ठेवून खराब झाल्यापेक्षा म्हटलं मी वापरून घेते. छान मस्त तयारी करून घेतली. मी तयारी केली म्हणून माझं पिल्लू सुद्धा तयारी करायला लागला. त्याला माहिती आहे आता मम्मानं साडी नेसली कुठं नाही तर कुठं आपल्याला जायचंय म्हणून त्याच्या हातानं त्याची तयारी चालू होती. पटकन इकडे मी माझी तयारी करून घेतली आणि त्यानंतर घरच्या देवीला पहिले नैवेद्य दिला. त्यानंतर म्हणलं हाच नैवेद्य मी गायला देईन. पण तेवढ्यात गाय आली होती, मग गायीसाठी मी दुसरा नैवेद्य काढला आणि तो गायला नैवेद्य दिला. माझं माहेर सासर एकच आहे आणि मी राहायला इकडे. गावाकडे जरी गेले तरी मी देवीला नैवेद्य देऊ शकत नाही, कारण की आखाडात तर कधी मी गावाला जात नाही. आणि जेव्हा केव्हा गेले तरी मी तिकडं कसं काय नैवेद्य देणार, कारण की माझं तिकडं घर नाही, दार नाही आणि तिकडं काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे मी इथल्याच मावल्याला नैवेद्य देते. आई मावल्याला नैवेद्य दिला. त्यानंतर घरी येऊन मला एक सुवासिनी जीव घालायची होती. मग पुढच्या ताईंनाच बोलवलं होतं मी सुवासिनी जीव घालायला. त्यांना जीव घातला. चला तर सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.